आजचा जो आपल्याला घटक घ्यायचा आहे तो म्हणजे रिमूव्ह टू. रिमूव्ह टूलाच आपण यूज सो दॅट असं देखील म्हणतो. याच्यामध्ये रिमूव्ह टू जरी हा सोपा प्रकार वाटत असला तरीही याच्यामध्ये आपल्याला क्लॉजचा अभ्यास होईल आणि खास करून ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझल्टचा अभ्यास होईल. जसं आपण इफ अनलेसमध्ये ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कंडिशनचा अभ्यास केला तसं इथं आपल्याला ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझल्टचा अभ्यास होईल. म्हणजे ॲडव्हर्बियल क्लॉजचे एकूण 9 फंक्शन आहे, त्याच्यापैकी दुसरं फंक्शन आता आपल्याला माहीत होत आहे. बघा त्याच्यामध्ये रिमूव्ह टू, TOO. रिमूव्ह टूलाच आपण यूज सो दॅट म्हणतो. आता TOO हे जवळपास नकारार्थी अर्थानं असतं ते नकारार्थाचे. बघा याच्यामध्ये TOO मध्ये नुसतं टू नाही आहे त्याच्यात, तर याच्या सोबतीला आणखीन एक टू असतं जे आपण इन्फिनिटिव्ह मार्कर म्हणतो, टू प्लस वर्ब. बरं, हे सुद्धा नॉन फायनाईट क्लॉजचंच याच्यामध्ये काम करत असतं. ते पण ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझल्टच असते, फक्त हे नॉन फायनाईट वर्ब न असते, टू प्लस वर्ब ज्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. यामध्ये काय करायचं, हे TOO च्या ऐवजी तुम्हाला सो वापरायचं आहे आणि ह्या TO2 च्या ऐवजी तुम्हाला दॅट वापरायचं आहे. काहींना असं वाटतं की लेखी परीक्षेमध्ये जी काही परीक्षा असायची 8वी 9वी 10वी 12वी पर्यंत, तर पुष्कळ जणांना खूप सोपं वाटायचं. काही नाही रे, TOOला काढायचं, फक्त सो घ्यायचं आणि ह्या टूला काढायचं आणि दॅट घ्यायचं आणि हे वर्ब जसं तसं लिहून ते चालले जायचे आणि त्याला 0 मार्क पडायचा. त्याचं कारण काय माहिती आहे का, हा दॅट म्हणजे कंजंक्शन आहे. आता ह्या टू इन्फिनिटिव्ह ह्या नॉन फायनाईट क्लॉजला तुम्हाला फायनाईट क्लॉजमध्ये बदलायचं, म्हणजे त्याला करता द्यावं लागेल, त्याला काळ दाखवणारं एखादं मॉडेल त्याला जोडावं लागेल किंवा त्याला डूची रूपं जोडावी लागतील, डू किंवा डज किंवा डीड. बघा याच्यामध्ये करता दॅटच्या नंतर येईल करता आणि हा करता जवळपास प्रोनाऊनच्या रूपात असतो, कारण हा आधीच्याच कर्त्याची काय असते ती आवृत्ती असते. त्याच्यामध्ये ही, शी, इट, आय, वी, यू, दे यासारखे वापरले जातील. इथल्या कर्त्याच्या नंतर बघा पुढे काय येणार आहे, कॅन नॉट, किंवा भूतकाळ असेल तर कुड नॉट. लक्षात ठेवा, जर कॅन नॉट नाही वापरते तर डू नॉट, डज नॉट, कुड नॉट नसेल तर डीड नॉट यांचा देखील वापर होईल. आपण ते नुसार नंतर पाहणार. पहिले एवढंच बघूया आपण, पहिले बेसिक रचना. हा झाला क्लॉज. बघा याच्याकडे करता पण आला, त्याच्यानंतर कॅन कुड वरून त्याला काळाचा देखील बोध होऊन जाईल आणि अशा प्रकारे हा काय झाला फायनाईट क्लॉजमध्ये कन्वर्ट झालाय. या दॅटला बघा सो दॅटच्या मध्ये ते गॅप पडलेला आहे. इथं एकतर विशेषण येईल नाहीतर क्रिया विशेषण येईल, दोनपैकी एक जात इथं मात्र 100% येणार आहे. याला आपण ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझल्टला आपण मराठीमध्ये म्हणतो बघा परिणाम दर्शवणारा हे ॲडव्हर्बियल क्लॉज आहे. लक्षात ठेवायचं, सो दॅट मध्ये इथं गॅप हवा आहे, दोन्ही पण शब्द एकमेकापासून वेगवेगळे पाहिजे. हे प्रधान वाक्यामधलं सो असणार आहे, तर हे इथून गौण वाक्याचं दॅट क्लॉज सुरू होतो. लक्षात ठेवायचं, हे सो दॅट मध्ये खास करून बघा, सो असं गॅप पडून दॅट आलं तर याला आपण रिझल्ट म्हणतो. कोणता क्लॉज झाला हा, रिझल्टचा. लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला असं हे सो दॅट जोडून येते, लक्षात ठेवा त्यांच्यामध्ये कोणता शब्द नसतो, तेव्हा तो पर्पज दाखवणारा क्लॉज असतो. इथून माहिती करून घ्यायची, बरोबर ना. काहीतरी पर्पज असल्याशिवाय लोक आपल्या जवळ येत नाहीत, लक्षात ठेवा. 6 महिन्यानंतर वर्षभरानंतर एखाद्याचा जर आपल्याला फोन आला असेल तर समजायचं याचं काहीतरी काम आहे. काम असल्याशिवाय काय आपल्याला काय करणार नाही, फोन करणार नाही. काहीतरी हेतूनच त्यांना आपल्याला काय केला असेल, फोन केला असेल समजायचं. म्हणजे लक्षात ठेवायचं, सो दॅट म्हणजे सो दॅट असं जवळ आले तर समजायचं पर्पज, दूर गेले की समजायचं रिझल्ट. लक्षात ठेवायचं, एवढं तुम्ही क्लू लक्षात ठेवा. आता यामध्ये करता कोण कोण असू शकतं, त्याच्यानंतर कॅन नॉट, कुड नॉट, डू नॉट, डज नॉट, डिड नॉटचा वापर आपण केव्हा करायचा ते देखील आपल्या इथं बघायचे आहे. बघा बरं, पहिली गोष्ट आपण त्यामध्ये सिंपल सेंटेन्सची रचना पाहू, नंतर कॉम्प्लेक्सची. आता ही जी रचना झाली लक्षात ठेवा, TOO असणे हे सिंपल सेंटेन्समध्ये असते आणि हे सो दॅट आले म्हणजे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्सच्या रचनेमध्ये आलेत. हे परिचय करून घेतलेला आहे आपण यांचा सगळ्यात पहिले. बघा TOO टू प्लस वर्ब,
ही रचना आल्यास सिंपल सेंटेन्स असते. एक. दुसरं त्याच्यामध्ये बघा, सिंपल सेंटेन्समध्ये सुद्धा आपण पाहून घ्या कोण आहे त्याच्यामध्ये. टू प्लस वर्ब आधी येणारे प्रधान वाक्य याला आपण मेन क्लॉज म्हणतो, प्रिन्सिपल क्लॉज म्हणतो. प्रधान वाक्य असते म्हणजे टू प्लस वर्ब पासून काय झालं, त्याच्यामध्ये गौण वाक्याला सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये बघा उदाहरण घेऊया आपण. इथे घेतलंय, समजा मी इथं राहुल इज टू लेझी टू गेट अप अर्ली. हे मी याच्यामध्ये सिंपल सेंटेन्स घेतलेलं आहे. याच्यामध्ये बघा TOO आणि हे टू यावरून तर कळालं आम्हाला सिंपल सेंटेन्स आहे. मग याच्यातलं प्रधान वाक्य कोणतं आहे, गौण वाक्य कोणतं आहे लक्षात ठेवायचं आहे. राहुल इज टू लेझी म्हणजे ह्या टू गेट आलं की टू गेट टू प्लस वर्ब आले याच्यामध्ये आहे. म्हणजे यांच्या आधी जे असणार आहे ते कोणतं असणार आहे, याच्यातलं मेन क्लॉज असणार आहे. म्हणजे दोन भाग झाले बघा. एवढा जो भाग आलेला आहे याला म्हणायचं मेन क्लॉज. आपल्याला हे सुद्धा परीक्षेला विचारतायत. आणि हा झाला याच्यातला सबऑर्डिनेट क्लॉज ज्याला आपण नॉन फायनाइट क्लॉज म्हणतो. तोच झाला ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझल्ट. मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज, एवढा याच्यामध्ये फरक कळायला पाहिजे, लक्षात ठेवायचं. इकडं करता आहे, क्रियापद आहे, त्याला काळ देखील आहे. इकडच्या क्रियापदाला काळ नाही, करता नाही, त्याच्यामुळे हा काय झाला सबऑर्डिनेट क्लॉज झालेला आहे. आता यामध्ये बघा बरं काय काय कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये तुम्हाला काय करायचं. कॉम्प्लेक्स सेंटेन्समधील दॅट क्लॉजमध्ये असणारा कर्ता हा प्रधान वाक्यातील कर्ताच असतो. बघा त्याचीच ती आवृत्ती आहे. म्हणजे या ठिकाणी येणारा कर्ता, आता हा दॅट क्लॉज आहे आणि ह्या दॅट क्लॉज मधला तुम्हाला कर्ता बघायचा. आता हा कर्ता कोण कोण असू शकतो, एक तर आय असू शकतो, वी असू शकतो, यू असू शकतो. जर इथं पुल्लिंग एखादं नाम आता राहुल आलं तर काही ही असू शकतं, स्त्रीलिंग असेल तर शी, वस्तुरूपी असेल तर इट, आणि अनेक वचने असतील तर काय झालं त्याच्यामध्ये दे. यांच्यापैकी एक जण तिथे येईल. नाही तर सरळ नामाला नामाची आवृत्ती तिथं टाळा आणि काय घ्या तर प्रोनाऊन घ्या. थर्ड पर्सन सिंगुलर असेल तर सिंगुलर घ्या, थर्ड पर्सन प्लुरल असेल तर प्लुरल घ्या. एक. आता आपल्याला बघायचं कर्त्याचा प्रश्न सुटला आहे. पुढे काय बघायचं, कॅन नॉट, कुड नॉट घ्यायचं का डू नॉट, डज नॉट का डिड नॉट घ्यायचं, ते देखील आपल्याला इथं पाहावे लागेल. पुन्हा बघा दॅट क्लॉज मधील क्रियापद कोणते कोणते क्रियापद आहे आपले इथे बघ बरं. कॅन नॉट, कुड नॉट, त्याच्यानंतर आपण घ्यायचं बघा डू नॉट, डज नॉट, डिड नॉट, जे काही येतील ते. भविष्यकाळ असेल तर भविष्यकाळ देखील आपण अभ्यास करू. डू नॉट, डिड नॉट. बघा दॅट क्लॉज मधील क्रियापद हे प्रधान वाक्यातील क्रियापदाच्या काळानुसार घ्यावेत. बघा राहुलनुसार तुम्ही तिकडे ही घेणार आहात तर इथं जे क्रियापद आलेले आहे बघा बरं, इथं काय आहे ते म्हणजे वर्तमान काळामध्ये. मग तसंच आपलं ते भूतकाळात असू शकतं, भविष्यकाळात असू शकतं, तीन काळाचा आपण इथं बोध करून घेऊया. बघा त्यामध्ये दॅट क्लासमध्ये मेन क्लॉज, त्याच्यानंतर इकडं आलेला हा दॅट क्लॉज. काय स्थिती बघा, मेन क्लॉज मधला आपल्याला वर्ब बघायचं आहे, मेन वर्ब, त्याचा काळ, आणि इकडे तुम्ही चेंजेस करणार आहात तेच तर बघायचे.
बघा बरं दॅटमध्ये काय काय येईल. नंबर 1, ते जर प्रेझेंटमध्ये असेल तर काय काय होईल बघा बरं. प्रेझेंटमध्ये कोण कोण आहे आपल्या इकडं, खास करून बघा बरं, ॲम, इज, आर हे जातील प्रेझेंटमध्ये, किंवा V1ला एस लागले, यावरून तुम्हाला प्रेझेंट टेन्स कळेल. इथलं जर प्रेझेंट आले तर इकडे दॅट क्लॉजमध्ये कोण कोण येईल, तर दॅट क्लॉजमध्ये करता येईल, तो माहीतच आहे. करत्याच्या नंतर तुम्ही कॅन नॉटची रचना वापरू शकता. कॅन नॉट नसेल तर तुम्ही डू नॉट किंवा डज नॉट प्लस वर्ब ही रचना वापरायची, लक्षात ठेवायचं. केव्हा, जर इकडं मेन क्लॉजमधलं वर्ब हे कसं असेल, प्रेझेंट असेल, तर तुम्ही तिकडे काय वापरा, दॅट नंतर करत्याच्या पुढे कॅन नॉट प्लस वर्ब घ्या, किंवा डू नॉट डज नॉट प्लस वर्ब, यांच्यापैकी एक घ्या. कॅन नॉट प्लस मूळ रूप घ्या वर्ब, किंवा डू नॉट डज नॉटच्या नंतर हे मूळ रूप वर्बचं घेऊ शकता. ही पद्धती आहे. लक्षात ठेवायचं, ते ॲक्टिव्हमधली रचना झाली. पॅसिव्हमध्ये तुम्हाला डू नॉट डज नॉट वापरता येणार नाही. इथे लक्षात ठेवायचं, हे महत्त्वाचं आहे. खास करून पॅसिव्ह वाईजमध्ये तुम्ही कॅन नॉट बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म ही रचना वापरू शकता, परंतु तुम्हाला ही रचना वापरता येणार नाही. डू नॉट डज नॉट बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म मुद्दाम करून फसवायला ही रचना घेतली, हे चुकीचे आहे. पॅसिव्हमध्ये डू डज हे कधीच वापरलं जात नाही, कारण त्याची जागा बीचं रूप घेत असते. एक, जर इथं पास्ट टेन्स दाखवणारे कोणी आले, बघा बरं, इथं ॲम ची जागा कोणी घेतली, वॉज किंवा वरनं किंवा वर्बचं सेकंड फॉर्म, थोडक्यामध्ये याच्यामध्ये डीड राहील. यापैकी जर एक जण राहिला तर इथे कोण येऊ शकतो बघा बरं, तर इथेही बघा बरं, दॅटच्या नंतर करत्याच्या नंतर इथं कॅन नॉटच्या ऐवजी येईन कुड नॉट प्लस वर्ब, तेही नाही आलं तर इथं डीड नॉट प्लस वर्ब येईल. लक्षात ठेवायचं. पुन्हा पॅसिव्ह रचनेमध्ये एवढं लक्षात ठेवायचं, कुड नॉट बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म ही रचना चालेल. डीड नॉट बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म चालणार नाही. हे महत्त्वाचं आहे. एक, आणि तिसरं शेवटचं ते म्हणजे फ्युचर. फ्युचर म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की एक तर विल किंवा शालचा वापर यांच्याकडं होईलच, किंवा बीची रचना विल बी शाल बीची. यामध्ये दॅट क्लॉज घ्या, करता घ्या. इथं कुड नॉट कॅन नॉट यांचा वापर इथं कुठेही करता येणार नाही भविष्य काळामध्ये. तुम्हाला इथं विल नॉट बी एबल टू किंवा शाल नॉट बी एबल टू यांचा वापर करावा लागेल. बघा, विल किंवा शाल नॉट बी एबल टू प्लस वर्ब ही रचना तुम्ही वापरायची. बस एवढं लक्ष द्या, एवढं स्क्रीनशॉट घ्या. बघा, यांची एक रचना पाहू आणि नंतर आपण त्यांची उदाहरणं घेऊया. सिंपलमध्ये काय रचना आली आत्ताच आपण पाहिले. सिंपलमध्ये इथे करता येईल. करता हा नाऊन किंवा प्रोनाऊनच्या रूपात असेल. त्याच्यानंतर इथले क्रियापद, क्रियापदाच्या नंतर TOO हे ॲडवर्ब याच्यामध्ये येईल. याच्या पुढे विशेषण, सध्या आपण विशेषणवालेच उदाहरणं घेतोय बरं. विशेषण किंवा क्रिया विशेषण तर येऊ शकते. जर इथं बीचं रूप नसेल तर इथं 100% काय येईल, क्रिया विशेषण येईल. इथं बीचं रूप असताना तर इथं काय येईल, विशेषण येईल. एवढं लक्षात ठेवा. बघा, त्याच्यानंतर पुढे इथे टू प्लस वर्ब आणि हे पुढे उदाहरण चालूच राहील. आपल्याला ह्या दोघांना याच्यातून बाहेर काढायचं आहे. हे ॲडवर्ब आहे आणि हे टू इन्फिनिटी मार्कर काढून आपल्याला त्याला फायनाईट वर्बमध्ये कन्वर्ट करायचे आहे. बघा, याचं कॉम्प्लेक्स करत असताना इथला करता आहे तसाच राहील. तो नाऊन असेल तर नाऊन, प्रोनाऊन असेल तर प्रोनाऊन. क्रियापद याचं रूपांतर सगळ्यात पहिले काय झालं, इथं सो मध्ये झाले. एक पहिला बदल झालेला आहे हा. बघा किती स्टेप आहेत बदल करण्याच्या, ते पण आपल्याला लक्षात पाहिजे. पहिला बदल नंबर 1, त्याच्यानंतर विशेषण क्रिया विशेषण घ्या. त्याच्यानंतर हा दुसरा बदल झाला, याच्या ठिकाणी आपण कंजंक्शन घेतले. बघा बरं, हा सेकंड, हा पण महत्वाचा आहे आमच्यासाठी. आता याला पूर्ण क्लॉज कम्प्लीट का लागेल, तर इथल्या कर्त्यानुसार लक्षात ठेवायचं. आपण काय काय करतोय ते आपल्या लक्षात आलं पाहिजे की इथल्या कर्त्यानुसारच इथला कर्ता असणार आहे. तो
नाऊन असेल तो प्रोनाऊनच्या रूपात येईल आणि प्रोनाऊन असेल तर प्रोनाऊनच्याच रूपामध्ये तिथं वापरला जाईल. त्याच्यानंतर बघा आणखीन काय काय करताय तुम्ही, इथल्या क्रियापदानुसार तुम्हाला इथले चेंजेस करायचे आहेत. हे सगळे चेंजेस इथले येतील. म्हणजे तुम्ही इथं सहाय्यक क्रियापद घ्या, नॉट प्लस वर्ब, ही रचना चालू राहील. कॅन नॉट प्लस वर्ब घ्या, डू नॉट डज नॉट प्लस वर्ब घ्या. लक्षात ठेवायचं, कुड नॉट प्लस वर्ब घ्या, डिड नॉट प्लस वर्ब घ्या. त्याच्यानंतर विल नॉट बी एबल टू, शाल नॉट बी एबल टू प्लस वर्ब घ्या. पण एक लक्षात ठेवायचं, पॅसिवाईजमध्ये तुम्हाला कॅन नॉट बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म हे वापरावं लागेल, कुड नॉट बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म वापरावं लागेल. फ्युचरमध्ये तर तुमचाचे काही चान्सच नाही आहे त्याच्यामध्ये पॅसिवाईजचं. बघूया यांच्यामध्ये काय काय उदाहरण. आपण घेतलेलं पहिलं उदाहरण बघा, काय घेतलं होतं याच्यामध्ये, राहुल इज टू लेझी टू गेट अप अर्ली. किती प्रकारे याचं उत्तर होऊ शकतं ते बघायला काय हरकत नाही. पहिलं, सगळ्यात पहिले तुम्ही इथे घेतले राहुल इज TO2चं झालं याच्यामध्ये, सो लेझी दॅट, हे कोणासाठी आलं याच्यामध्ये, टूसाठी. आता राहुलसाठी काय घ्यायचं आहे बघा बरं, राहुलसाठी तुम्हाला इथलं करता घ्यायचं आहे. राहुलसाठी घेतलं तुम्ही ही एक, इज प्रेझेंट आहे, मग प्रेझेंट आल्यावर तुम्हाला कॅन नॉट घ्यावा लागेल. बघा बरं, मग इथं घेतलं मी कॅन नॉट प्लस वर्ब, कोण याच्यामध्ये, गेट. हे काय, गेट अप अर्ली. आपण शालेय स्तरावर फक्त कॅन नॉट, कुड नॉट यांचाच वापर शिकलो होता. भविष्य काळात उदाहरणं आमच्या सिलेबसलाच नव्हते असं म्हटलं तरी चालतं एक प्रकारे, ते वाचण्यातच नाही आलं आमच्या. किती स्टेप आल्या पाहून घ्या त्याच्यामध्ये. बघा, ही पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, हे 3 स्टेप अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जर याच ठिकाणी कॅन नॉटच्या ऐवजी राहुल इज सो लेझी दॅट, काही जण सवयीचा भाग म्हणून म्हणतात तो इतका अशी की तू उठूच शकत नाही, आता उठतच नाही, लाव 100-100ची, है ना. बघा म्हणजे किती खात्रीनं. मग या ठिकाणी तुम्हाला डज नॉट गेट अप अर्ली असं देखील घेता येईल जर ती सवयीचा भाग असेल तर. म्हणजे तुम्ही इथं शक्यता व्यक्त करताय, अशक्यता बोध कोण दिला आहे, आणि इथं तुम्ही सवयीचा बोध कोण दिलेला आहे की त्याची अमुक सवय नाही आहे. इतका जो क्लॉज झालेला आहे लक्षात ठेवा, दॅट पासून शेवटपर्यंत हा ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझल्टच राहिलं. एक, हे दोन्ही उदाहरणं काय करेक्ट. दुसरं उदाहरण पाहूया आणखी त्याच पद्धतीत. सुनीता वॉज टू डल टू आन्सर. सुनीता वॉज टू डल टू आन्सर एनी क्वेश्चन. पण त्याच प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही, इतकी ढ आहे, इतकी ढ होती ती पहिली, आता हुशार झाली. चल, पहिलं सुनीता वॉज, पास्ट टेन्स मधलं घेतलंय लक्षात ठेवा. इकडं प्रेझेंट, इकडं कोणाला आता पास्ट. याचं काय केलंय आपण, सो डल. याचं काय करणार इथं, दॅट आले. एवढे मेंबर, दोघांमध्ये गॅप पडलाय. सुनीतासाठी इथं आम्ही प्रोनाऊन घेतलंय कर्त्याच्या रूपात शी. वॉच पास्ट टेन्समध्ये आहे, इथं तुम्हाला कॅन नॉट घेता येणार नाही. आता काय घेतलं तुम्ही इथं, कुड नॉट आन्सर एनी क्वेश्चन. एक. दुसरं, जर तुम्हाला कुड नॉट नसून घ्यायचं तर डिड नॉट घ्या, पूर्ण पसारा लिहा लागेल जसं तसं. बघा बरं, आता हे सुनीता वॉज सो डल दॅट शी, कुड नॉटच्या ऐवजी ते काय घेतलंय मी आता, डिड नॉट. हे इथलं चेंजेस केले, बाकी काही चेंजेस होणार. डिड नॉट आन्सर एनी क्वेश्चन. प्रेझेंटचं घेतलं, पास्टचं घेतलं, एखादं आपण फ्युचरचं घेऊन पाहू. बघा बरं त्याच्यामध्ये, म्हणजे लक्षात येईल आपल्याला. आय शॅल बी टू बिझी टू रिसीव एनी विजिटर्स. इतका व्यस्त असेल मी की अटेंड करू शकणार नाही, रिसीव्ह करू शकणार नाही कोणत्याही विजिटरला. बघा बरं, इथं TO2, इथं कोणा 2.
यांच्यामध्ये दिलं त्यांनी आय शॅल बी सो बिझी. टूच्या ठिकाणी घेतलं बघा इथं दॅट. काही जण मुद्दाम करून फसवाल तुम्हाला काय करतील माहिती आहे काय, लगेच आय कॅन नॉट रिसिव्ह एनी व्हिजिटर्स हे असं कोण देते, ते उडालं त्याच्यामध्ये. मुद्दाम करून फसवेगिरी करायला करते. मग इथं काय करणं, दॅट आय शॅल नॉट बी एबल टू रिसिव्ह एनी व्हिजिटर्स. आता काही जण म्हणतील सर हे बी एबल टू का घेतलं याच्यामध्ये, बी एबल टू, कारण ते कॅनच्या अर्थानं घेतलेलं लक्षात ठेवायचं. आणि कॅन आणि शॉल सोबत वापरता येणार नाही, आम्हाला फ्युचर दाखवायसाठी आम्ही शॉलला वापरलेलं आहे. कॅनमधली जी काही ॲबिलिटी होती ती इथं आणलेली आम्ही आणि ती इनॅबिलिटीमध्ये कन्वर्ट करून टाकली. शॅल नॉट बी एबल टू रिसिव्ह एनी व्हिजिटर्स. म्हणून ही पूर्ण रचना आपण लक्षात ठेवायची. केव्हा जर इकडे भविष्यकाळ आला तर तिकडे भविष्यकाळ आम्हाला वापरावा लागेल. आणखीन एक उदाहरण पाहूया आपण, हे करेक्ट आहे. This news is too good to be true. असते ना एखादी बातमी इतकी चांगली असते की एखादी इतकी चांगली बातमीनंच आपल्याला डाऊट यायला लागतो. STIच्या 1000 जागा निघणार, PSIच्या 1200 जागा निघणार, असं म्हणजे चक्कर यायचंच काम आहे बघा. मग इथं TO2 अति चांगली असणारी बातमी काय असती, खरी नसती. मग यांच्यामध्ये केलं बघा बरं काय, धिस न्यूज इज सो गुड दॅट. न्यूजसाठी काय घ्यायचं, धिस न्यूज इज म्हणजे याचा अर्थ न्यूज एकवचनी आहे, त्याच्यासाठी आपल्याला इथं इट घ्यावं लागेल आणि इथं वर्तमान काळामध्ये घेतलं इट कॅन नॉट बी ट्रू. हे झालं त्याचं उत्तर. एक आलं इकडे. राजू इज टू डिसऑनेस्ट. इतका बेईमान आहे बापा, विचारूच नका. टू डिसऑनेस्ट टू बी ट्रस्टेड. त्याच्यावर विश्वास टाकला जाऊ शकत नाही, विश्वासपात्र नाही. चला ए मध्ये घेतलंय आम्ही. राजू इज टूचं केलं आम्ही सो डिसऑनेस्ट. याच्या ठिकाणी आणलंय दॅट. ही राजूसाठी घेतलं ही. वर्तमान काळामध्ये कोण घ्यायचं, प्रेझेंटमध्ये कॅन नॉट बी ट्रस्टेड, त्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. एक त्याने मुद्दाम करून फसवायला तुम्हाला दुसरं एक त्याचं उत्तर दिले, पर्याय दिला. उत्तर नाही होऊ शकत ते, फक्त पर्याय. ऑनेस्ट दॅट आणि यांनी इथं दिलं बघा ही डज नॉट बी ट्रस्टेड. मग आपल्याला माहीत असेल पाहिजे की अरे हे बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म आहे. इथं सुद्धाच कळतं बघा, बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म म्हणजे ही ऑलरेडी पॅसिव्हमध्ये रचना होती, ही पॅसिव्हची रचना आहे, लक्षात ठेवायचं. हे होऊ शकत नाही, याच्यातलं एकच उत्तर हे होऊ शकत नाही, रचनेतच ते बसत नाही. डज नॉट बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म अशी रचना कधीच नसते. एवढं घ्या. सहावं बघा, आय एम टू फॅट टू रन फास्ट. जाड असल्यानं धावू शकत नाही किंवा धावत नाही. एक पहिलं आय एम TOTOOच्या ऐवजी काय आलं सो. आय एम सो फॅट, याच्या ठिकाणी काय आलंय दॅट. आयच राहिलंय, लक्षात ठेवा. आय त्याच्यानंतर इथे घेतले प्रेझेंटमधलं आय कॅन नॉट रन फास्ट. हे झालं पहिलं उत्तर. किंवा दुसरं घ्यायचं असतं तुम्ही काय घेतलं असतं, आय एम सो फॅट दॅट आय कॅन नॉटच्या ऐवजी तुम्ही घेतलं असतं डू नॉट रन फास्ट, मी धावतच नाही. त्याची सवय त्याला माहिती आहे, झाड असल्यानं धावत नाही. वी वर टू मेनी to share the small room. We were too many to share the small room. यामध्ये बघा
पास्ट आलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही याचं काय काय करणार आहे, इथे काय करणार आहे बघा बरं. याच्यात काय झालं, वी वर सो मेनी, याच्या ठिकाणी आले बघा बरं दॅट. वहीचं राहील. वर पास्ट टेन्समध्ये कुड नॉट घ्या किंवा डिड नॉट घ्या. बघा, कुड नॉट शेअर द स्मॉल रूम. इथे जर तुम्ही कुड नॉट नसते घेतले तर इथे तुम्ही घेतले असते डीड नॉट शेअर द स्मॉल रूम. या पद्धतीने तुम्ही दुसरं उत्तर काढू शकले असते. मी फक्त एवढंच करून इथं दाखवलेलं आहे बघा. दिस ॲपल इज टू रॉटन टू बी इटन. दिस ॲपल इज टू रॉटन, फार सडलेला आहे, टू रॉटन टू बी इटन. म्हणजे त्याला खाऊ शकत नाही. एक लक्षात ठेवायचं, इथं टू बी इटन म्हणजे वर्बचं थर्ड फॉर्म, म्हणजे हे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनमध्ये आलेलं आहे. तिकडं नॉन फायनाईटचा भाग. आपल्याला इथं तुम्हाला कॅन नॉट बी इटन असं करता येईल, डज नॉट बी इटन करता येणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं आहे. ते मुद्दाम पर्याय तुम्हाला देतील. लक्षात इथे काय येईल, दिस ॲपल इज, याचं झालं बघा सो रॉटन दॅट, ॲपलसाठी इट कॅन नॉट बी इटन, त्याला खाऊ शकत नाही, ते खाल्लं जाऊ शकत नाही. हे त्याच्यामध्ये आलेले आहे बघा. आणखीन एक उदाहरण आहे बघा. ही स्पीक्स टू फास्ट. आता एक लक्षात, स्पीक्स हे याच्यामध्ये वर्ब, ॲमेझॉन वॉजवेअरमध्ये कोणीच नाही आहे त्यांच्यामध्ये. इथं हे ॲडवर्बचं काम करणार आहे, ॲडजेक्टिव्हचं नाही बघा. ही स्पीक्स टू फास्ट टू बी अंडरस्टूड. टू बी अंडरस्टूड. पुन्हा चेक करा, टू बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म म्हणजे कोणती रचना आली, पॅसिव्ह वॉइसची. इथं तुम्हाला स्पीक्स प्रेझेंट असल्यामुळं कॅन नॉट बी अंडरस्टूड असं करता येईल, पण तुम्हाला डज नॉट बी अंडरस्टूड करता येणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं बघा. इथे काय झालं, ही स्पीक्स सोचं काय झालं, बरं टूचं काय झालं, सो. ही स्पीक्स सो फास्ट दॅट, ही प्रेझेंटमध्ये काही कॅन नॉट बी अंडरस्टूड. याला जर आपण भूतकाळात घेतले तर काय झालं असतं, ही स्पोक बघा, ही स्पोक टू फास्ट टू बी अंडरस्टूड. हेही पॅसिव्हमध्येच रचना आहे. चला, स्पोक पास्ट टेन्समध्ये वर्बचा सेकंड फॉर्म. ही स्पोक सो फास्ट दॅट, ही. आता इथं तुम्हाला कॅन नॉट नाही तर कोण घेतलं, इथं कुड नॉट. इथं डिड नॉट सुद्धा घेता येणार कारण ही पॅसिव्हची रचना आहे बघा. कुड नॉट बी अंडरस्टूड. हे झालं यांच्यामध्ये उदाहरण बघा बरं. आणखीन एक उदाहरण बघा. धिस फॅक्ट इज टू एव्हिडंट टू रिक्वायर प्रूफ. धिस फॅक्ट इज टू एव्हिडंट to require any proof. यामध्ये बघा बरं काय काय येईल. दिस फॅक्ट इज, टूच झालं याच्यामध्ये, सो एव्हिडंट दॅट इट कॅन नॉट रिक्वायर एनी प्रूफ होऊ शकतं. किंवा कॅन नॉटच्या ऐवजी तुम्ही डज नॉट रिक्वायर एनी प्रूफ हे सुद्धा उत्तर करू शकता. तर एवढं घ्या, स्क्रीनशॉट करा. मी आता फक्त काही प्रश्न लिहितोय, त्याची लगेच उत्तरं मी डिस्कस करत जाईन पटपट प्रत्येक लिहिण्यामध्ये. त्याच्यामध्ये बघा, ही वॉज टू लेट टू हिअर द फर्स्ट स्पीच. He was too late to hear the first speech. उशीर झाला त्याला
पहिलं त्याला भेटलं स्पीच. याच्यामध्ये बघा TOO हे टू तुम्ही इथं सो घेणार, इथं दॅट घेणार, इथं ही आहे परत तुम्ही ही घेणार. बघा बरं, ही वॉज सो लेट दॅट ही वॉज असल्यामुळं काय कुड नॉट हिअर द फर्स्ट स्पीच किंवा डीड नॉट हिअर द फर्स्ट स्पीच. एवढं लक्षात ठेवायच्यामध्ये एक. त्याच्यानंतर बघा पुढचं आणखीन एक उदाहरण आहे, आय शॅल बी टू बिझी. हे झालं आपण घेतलं बघा, आय शॅल बी टू बिझी टुमॉरो टू रिसीव्ह एनी विजिटर्स. आय एम टू यंग टू राईट सच अ बुक ऑन फिलॉसॉफी. I am too young to write such a book on philosophy. फारच तरुण आहे, फारच यंग आहे. बघा बरं इथे टू काय आलं याच्यामध्ये, आय एम सो यंग दॅट आय कॅन नॉट राईट सच अ बुक ऑन फिलॉसॉफी. मी लिहू शकत नाही. त्याच्यामध्ये बघा आणखीन, ही विल रीच द स्टेशन टू लेट. हे लेट याच्यातलं ॲडवर्बचं काम करतंय, कारण इथं मेन वर्ब आलेलं आहे, तर बीचे रूप कुठेही आढळत नाही. बघा बरं, टू कॅच द ट्रेन. काय काय याच्यामध्ये बघा TOO इथे कोण येतं, फ्युचर आहे लक्षात ठेवायचं. मग काय येईल, ही विल रीच द स्टेशन सो लेट दॅट ही विल नॉट बी एबल टू कॅच द ट्रेन. बघा मी काय म्हटलं, ही विल नॉट बी एबल टू कॅच द ट्रेन, तो पकडू शकला नाही. बघा आणखीन एक उदाहरण बघा, शी वॉज सॉबिंग टू डीपली टू मेक एनी आन्सर. हुंदके देऊन रडत होती ती. शी वॉज सॉबिंग टू डीपली टू आन्सर एनी क्वेश्चन मार्क किंवा टू मेक एनी आन्सर. टू मेक एनी आन्सर. पुन्हा हे TOO आणि TOO इथं लक्षात ठेवा, हे पास्टमध्ये आलेलं आहे, तुम्हाला पास्टवालेच पाहिजे. बघा काय होईल, शी वॉज सॉबिंग सो डीपली, ह्याच्यामध्ये ॲडवर्ब आहे लक्षात ठेवायचं. शी वॉज सॉबिंग सो डीपली दॅट शी कुड नॉट मेक एनी आन्सर. शी डिड नॉट मेक एनी आन्सर. ती उत्तर देऊ शकत नव्हती. बघा बरं, शी वॉज टू अफ्रेड. फारच ती घाबरलेली होती. बघा बरं, शी वॉज टू अफ्रेड टू स्पीक टू हर फादर. TOO. आता हे टू घ्यायचं का हे टू घ्यायचं, लोक सांगा. हे वर्ब आहे का नाही, हे वर्ब आहे. हे टू घ्यायचे तुम्हाला, कुठलाही टू घेऊन जमणार नाही, ते प्रिपोजिशन झाली तिकडची. या काय, शी वॉज so afraid that she could not speak to her father or she did not speak to her father. ह्या पद्धतीने तुम्हाला घेता येईल. आणखीन एक लास्ट वन, I am too poor to offer you any financial help. I am too poor to offer you any financial help. आर्थिक तुला कोणत्याच प्रकारची मदत करू शकत नाही. काय होईल, आय एम सो पुअर दॅट आय कॅन नॉट ऑफर यू एनी फायनान्शियल हेल्प. आय डू नॉट ऑफर यू एनी फायनान्शियल हेल्प. या पद्धतीने त्याचे उत्तरणं होतील. एवढं घ्या स्क्रीनशॉट करून आपण लगेच दुसऱ्या नियमाकडे जाऊया. आताचा जो दुसरा नियम आहे तो बघा काय, त्याच्यामध्ये रचना अशी TOO त्याच्यानंतर बघा बरं इथं नॉट टू प्लस वर्ब अशी रचना येईल. म्हणजे काय झालं होतं, आधी हे नॉट नव्हतं, तर हे नकारार्थी असल्या कारणानं दॅट क्लॉजमध्ये आपण नॉट घेऊन नकार देत होतो. आता काय होणार यांच्यामध्ये, इथं TOO आलेलं आहे नकारार्थी, इथं पण नॉट आलेलं आहे
नकारार्थी. बघा आता काही ठिकाणी नॉटने आलं तर तुम्ही हार्डली देखील वापरू शकता आधीच्या वाक्यामध्ये. बघा बरं, तुम्ही कॅन नॉट घेतलं होतं, कॅन नॉट प्लस वर्ब घेतलं होतं, तुम्ही कॅन हार्डली प्लस वर्ब घेऊ शकता. त्याही पद्धतीमध्ये तिथं रचना घेता येतील. कुड नॉट प्लस वर्ब घेतलं असेल तर कुड हार्डली प्लस वर्ब तुम्हाला तिकडे घेता येत होतं. म्हणजे नॉटच्या ऐवजी तुम्ही दॅट क्लासमध्ये हार्डली सुद्धा ॲडवर्ब वापरू शकत होते. जसं डू नॉट प्लस वर्ब घेता तर तुम्ही हार्डली प्लस V1 घेऊ शकले असते. डज नॉट प्लस वर्ब घ्यायचा असेल तर तुम्ही तिथं हार्डली प्लस V1ला SES प्रत्यय लावू शकले असते. डीड नॉट प्लस वर्ब असेल तर तिथं तुम्ही डीडच्या ठिकाणी काय करू शकले असते, तर तुम्ही नॉटच्या ऐवजी तुम्ही हार्डली घेतलं असतं आणि डीड त्या वर्बमध्ये घुसलं असतं तर हार्डली प्लस वर्बचं सेकंड फॉर्म वापरू शकतो. ते मागच्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही नॉट हार्डली इक्वल टू नॉट लक्षात ठेवायचं. इथे मात्र तुम्हाला नॉट स्पष्ट दिसेल, TO2 आणि हे नॉट. हे पण नकारार्थी, हे पण नकारार्थी, म्हणजे दोनदा नकारार्थी एकाच ठिकाणी आलेलं आहे त्या सेंटेन्समध्ये, म्हणजे त्याच्यापासून होकारार्थी तयार होईल. बघा बरं उत्तर काय बघा यामध्ये. वाक्यात TOO नॉट टू प्लस वर्ब ही रचना आल्यास दॅट क्लॉजमध्ये नॉट किंवा हार्डली वापरू नये. म्हणजे ते होकारार्थी करावं लागतं तुम्हाला. आता तर नकारार्थी करून जमणार नाही. बघूया त्यांच्यामध्ये नियम. सिंपल सेंटेन्समध्ये करता परत हा नाऊन किंवा प्रोनाऊन दोनपैकी एक, क्रियापद त्याचाही तुम्हाला काळ ओळखावा लागेल. TOO. त्याच्यानंतर इथं विशेषण घ्या, क्रिया विशेषण घ्या. त्याच्यानंतर इथं नॉट टू प्लस वर्ब ही रचना येईल. हे फार महत्त्वाचं झालं आता मला. नॉट टू प्लस वर्ब ते लक्ष देत जावं लागतं. प्रत्येक नियम बदलतो बघा. टूचा नियम वेगळा, टू नॉट टूचा नियम वेगळा. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये करता नाऊन प्रोनाऊन जसं आहे तसंच ठेवा. नाऊन असो तर नाऊन, प्रोनाऊन असो तर प्रोनाऊन, क्रियापद याचं झालं याच्यामध्ये. सो इथं आलं विशेषण. त्याच्यानंतर इथं दॅट करता. आता तुम्ही नॉट घेऊ नका. कॅन नॉट किंवा कुड, कॅन किंवा कुड नॉट वापरायचंच नाही, नॉटच नाही येणार. कॅन किंवा कुड प्लस वर्ब तेही नाही आलं तर V1ला SES प्रत्यय म्हणजे डू किंवा डज, आणि नाही तर वर्बचं सेकंड फॉर्म थोडक्यामध्ये याच्यामध्ये डीड असून ह्या प्रकारची रचना तुम्हाला वापरावी लागेल. दोनपैकी एक. बघूया त्यांच्यामध्ये एक्झाम्पल. ही इज टू जनरस. तो इतका उदार आहे. काय बघा बरं. नॉट टू हेल्प एनीबडी. असं वाचल्यावर जरा विचित्रच वाटतं. कारण बघा बरं इकडचं ॲडजेक्टिव्ह काय आहे, जनरस उदार आहे, आणि इकडं तो मदतच करत नाही. म्हणजे दुसऱ्याला कोणालाही मदत न करण्या इतका तो काय आहे, अति उदार आहे. तुम्ही याला आणि याला पुसून बघा तर मिनिंग लागेल तुम्हाला. बघा बरं. ही इज जनरस टू हेल्प एनीबडी म्हणजे तो इतरांना मदत करण्यापर्यंत काय आहे, उदार आहे. या पद्धतीचं होकार त्याला मिळतो. बघा TOO आणि ते येणारं नॉट. आता उत्तर काय येईल. ही इज सो जनरस दॅट ही कॅन. इथं परत नॉट घ्यायचं नाही, लक्षात ठेवा. इथं नॉट आहे तिथं घ्यायचं नाही. कॅन हेल्प एनीबडी. एक दुसरं घ्यायचं असेल तुम्हाला तर घेऊ शकता तुम्ही डज टाकून. ही इज सो जनरस दॅट ही डज याच्यामध्ये मिसळून घेतलं असतं तर काय झालं असतं, ही हेल्प्स एनीबडी. हे दोन्ही काय झाले याच्यातले करेक्ट. ही एक झालं उदाहरण. बघा दुसरं. आय वॉज टू फुलिश नॉट टू बिलीव्ह हिज वर्ड्स. I was too foolish not to believe him.
आय वॉज टू फुलिश नॉट टू बिलीव्ह हिम. मग इथे घेतलं बघा, आय वॉज सो फुलिश दॅट आय भूतकाळ असल्यामुळे काय आय कुड बिलीव्ह हिम, मी त्याच्यावर विश्वास ठेवला. किंवा आय बिलीव्ड हिम असं सुद्धा तुम्हाला घेता येईल जर तुम्हाला कुड नसून घ्यायचं तर. आय वॉज सो फुलिश दॅट आय बिलीव्ड हिम. तिसरं आणखीन नॉट टूची रचना. टू नॉट टू आलं का ते चेक करून घ्यायचं प्रश्नामध्ये आणि मग उत्तराकडे त्याच्या निघायचं. बघा, ही वॉज टू काइंड टू हेल्प नॉट टू हेल्प मी रेडिली. जसं जनरल सारखंच बघा, ही वॉज टू काइंड नॉट टू हेल्प मी, नॉट टू हेल्प मी रेडिली, तत्परतेने. चला याच्यामध्ये काय येईल, ही वॉज सो काइंड, नॉट टू जिथे नॉट काढून टाका काय येईल याच्यामध्ये, दॅट ही पास्ट टेन्स आहे, कुड हेल्प, दॅट ही कुड हेल्प मी रेडिली. दुसरं घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकले असते, ही वॉज सो काइंड दॅट ही पुढच्या वेळी डीड घेतलं असतं हेल्पला जोडलं असतं, आपण काय झालं असतं, ही हेल्प्ड मी रेडिली, हे त्याचं उत्तर झाले असते. त्याच्या पुढे आणखीन एक उदाहरण बघा, राणी इज टू डल नॉट टू मेक मिस्टेक्स. राणी इज टू डल, आता एक तर ढय आणि चुका करणार नाही मध्ये कमाल झाली की नाही बरोबर. नॉट टू मेक मिस्टेक्स. चला इथं TOO, इथं काय आलं नॉट टू, काय होईल याच्यामध्ये, राणी इज सो डल दॅट शी कॅन मेक मिस्टेक्स. नॉट असेल तर नॉट घ्यायचं नाही. इथं डज घ्यायचं असेल तर डज याच्यावर मिसळून टाका, शी मेक्स मिस्टेक्स, ते पण त्याच्यामध्ये होऊ शकते. बघा बरं यांच्यामध्ये तर एवढं घ्या स्क्रीनशॉट. हे जे दोन नियम घेतले, या दोन नियमावर आधारित परीक्षेला काय होईल, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. ते काय करतील, मेन क्लॉज देतील तुम्हाला आणि त्याच्यातलं तुम्हाला नॉन फायनाइट क्लॉज शोधा म्हणतील. म्हणजे टू प्लस वर्ब घेणार का नॉट टू प्लस वर्ब घेणार हे तुम्हाला बघावं लागेल. बघा बरं यांच्यामध्ये तो प्रश्न असा असेल, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. मेन क्लॉज देतील ते तुम्हाला. बघा बरं त्याच्या पुढचं तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. म्हणजे इथं ते कर्ता देतील, कर्त्याचं क्रियापद देतील, TOO देतील, विशेषण देतील, क्रिया विशेषण देतील. लक्षात ठेवायचं इथे इकडचा भाग तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. त्यामध्ये बघा म्हणजे तुम्हाला एक तर टू प्लस वर्ब घ्यायचं आहे का नॉट टू प्लस वर्ब घ्यायचं, हे दोन तुमच्यासमोर पर्याय ठेवतील आणि ते तुम्हाला ओळखायचं आहे. याच्यामध्ये थोडासा मी क्लू देऊ शकतो. बघा बरं हे प्रधान वाक्य लक्षात ठेवायचं. पुन्हा म्हणताना प्रधान वाक्य कुठे गेले, यालाच आपण मेन क्लॉज म्हणतो. बघा प्रधान वाक्यातील विशेषण, हे विशेषण किंवा क्रियाविशेषण यांच्या अर्थाच्या अगदी विरुद्ध कृती असणारे टू प्लस वर्ब किंवा नॉट टू प्लस वर्ब निवडावे. काय पाहिजे तुम्हाला, एकदम अगदी विरुद्ध कृती असणारे. लक्षात ठेवायचं एखादं डल असन ढ असन तर उत्तर देईल का देणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही काय म्हणता, ढ असन तर उत्तर देणार नाही असं तुमच्या मनात वाटतंय. तसं नाही, उलट म्हणायचं. ड असन तर काय म्हणायचं, उत्तर देईल.
हुशार असेल तर काय म्हणायचं, देणार नाही. है ना? एखादं फार वेगानं धावत असेल तर पोचणार नाही. उलट म्हणायचं तर ते त्याच्यामध्ये त्याचं उत्तर येईल. हे करून ना उदारे, अरे करत नाही मदत ते कोणालाच, मग उदारे तर मदत करणार नाही, कामाला करत नाही. डिसऑनेस्ट, एखादा इमानदार नाही, बेईमान आहे, विश्वास ठेवायचा त्याच्यावर, लगेच असे अर्थ निघते बघा विचित्र. म्हणजे टू घ्यायचं का नॉट टू घ्यायचं बघा बरं, मिनिंगपर्यंत पोचूया आपण. नंबर 1 समजा मी इथे बघा बरं, ही इज टू डल. पुढे तुम्हाला पर्याय, टू सॉल्व एनी प्रॉब्लेम एक, आणि दुसरं दिलं आम्ही नॉट टू सॉल्व एनी प्रॉब्लेम. कसा खेळ आहे बघा आता अर्थाचा. कसा येतो, ढय. मग ढ असेल तर प्रॉब्लेम सॉल्व करेल का करणार नाही, तर आपण काय म्हणायचं, ढ आहे ना प्रॉब्लेम सॉल्व करेल म्हणा, कारण त्याचं लगेच उलट्या अर्थाचं ते निघतं, दॅट क्लासमध्ये निघतं. लक्ष ठेवायचं, जर तुम्ही याच्यासोबत याची निवड जर केली तर तुम्हाला माहिती आहे दॅट क्लासमध्ये तुम्हाला नॉट घेता येणार नाही. बघा बरं करून, ही इज सो डल दॅट ही कॅन सॉल्व एनी प्रॉब्लेम. कसं वाटतं अर्थ, ही कॅन सॉल्व एनी प्रॉब्लेम. हे जर घेतलं असतं त्याच्यात नॉट टाकावं लागतं, लक्षात ठेवायचं, म्हणजे त्याच्या अर्थात नॉट येऊन जातं पुढे. म्हणून आन्सर काय झालं याच्यामध्ये 1. दुसरं बघा आता, ही इज टू जेनरस. बघा फारच उदार येतो, डॅश. पहिलं उत्तर दिलं आम्ही, टू हेल्प एनीबडी, कोणालाही मदत करतो. दुसरा, नॉट टू हेल्प एनीबडी, तो कोणालाच मदत करत नाही. आता सांगा, जनरस तो उदार आहे, काइंड आहे, मग तो मदत करेल का करणार नाही, कोणालाही करणार नाही म्हणा, हे नकारार्थी घ्यायचं, कारण त्याच्या अगदी विरुद्ध कृतीचा आम्ही काय घेतोय, पर्याय निवडतोय. हे घेतलं तर काय होईल माहिती, पुढे दॅट क्लासमध्ये नॉट येणार नाही. बघा बरं काय, ही इज सो जनरस दॅट ही कॅन हेल्प एनीबडी, तो कोणालाही मदत करू शकतो, असं त्याच्यामध्ये उत्तर निघत राहते. हे इथलं महत्वाचं आहे. बघा, ही इज टू प्राऊड. एखादा असतं ना फारच अभिमानी स्वाभिमानी असतो, मग सांगा टू बेग, ते भीक मागेल का मागणार नाही, लवकर सांगा. नॉट टू बेग, याचना करेल का नाही करणार, तर बघा तो इतका स्वाभिमानी आहे की काय करणार, याचना करेल म्हणा, हे घ्यायचं. म्हणजे उत्तरामध्ये दॅट क्लासमध्ये नॉट येणार, लक्षात ठेवायचं, नॉट येणार. याच्यामध्ये काय, ही इज सो प्राऊड दॅट ही कॅन नॉट बेग, तो भीक मागणार नाही, कोणाकडे याचना करणार नाही, ते अर्थानं तुम्हाला त्याच्यात घ्यावं लागेल. माय फादर इज टू ओल्ड डॅश सांगायच्या मध्ये, टू वॉक फार्दर, अधिक अंतर कापतील चालतील का नॉट टू वॉक फार्दर, दूरवर अंतरापर्यंत जाणार नाहीत. काय सांगा बरं, अतिवयस्कर आहेत तर मग ते जातील का जाणार नाही, तर तुम्हाला जाणार नाही असं म्हणायचं, तर जातील म्हणायचं, उलट म्हणायचं आपण, म्हणजे त्या अर्थानं येईल. बघा, माय फादर इज सो ओल्ड दॅट ही कॅन नॉट वॉक फार्दर, ते अति अंतर कापू शकत नाहीत, हे त्याच्यामध्ये घेता येईल. बघा बरं, अशी त्याच्यामध्ये पर्याय निघू शकतात. आणखीन बघा 5वं, शी इज टू लिटरेट, अरे ती फार शिकलेली आहे बाबा. मग शिकलेली आहे तर ती आपल्याला मार्गदर्शन करू शकते का नाही करू शकत, काय म्हणणार आपण सांगा. ती साक्षर आहे, ती करू शकते का नाही करू शकत, आपण उलट म्हणायचं, नाही करू शकत, बरोबर ते करू शकते. बघा, गाईड मी, आणि दुसरं घेतलं आम्ही नॉट टू गाईड मी, तर उत्तर काय घ्या तुम्ही, नॉट टू गाईड मी. बघा इकडचं, शी इज सो लिटरेट दॅट शी कॅन गाईड मी, ती मला मार्गदर्शन करू शकते, अर्थानं घेतलेलं आहे. तेवढं घ्या स्क्रीनशॉट.